बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा. कारण सध्याच्या या पेड मीडियाच्या जमान्यामध्ये शिवसैनिकांना मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, आपल्याला आपली माध्यमही विकसित करावीच लागतील. कालचं वृत्त पहा ना, साऱ्याच्या साऱ्या मीडियांनी ते भावनिक पत्र म्हणून भास्कर जाधव साहेबांची जी काही बदनामी केली, काल दिवसभर सबंध दिवसभर भास्कर जाधव साहेबांची जी काही बदनामी करायचं षडयंत्र चालवलं होतं आपण सर्वांनी पाहिलं असाल. कशा प्रकारे भास्कर जाधव साहेब पक्ष सोडून जाणार, कशा प्रकारे ठाकरेंची साथ सोडणार, शिवसेनेची बुलंद तोप थंडावणार वगैरे वगैरे, प्रत्येकाला जे सुचलं त्याने ते टायटल देऊ केलं. काहीतरी एक भावनिक पत्र, त्या पत्रामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना साथ घालत होते. चिपळूणमध्ये बांदल हायस्कूलमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानायचे होते, कारण मागे तुम्हाला माहिती असेल ज्या प्रकारे चिपळूणच्या त्या आपल्या कार्यालयासमोर ज्या प्रकारे नितेश राणेचा जो काही समाचार घेतला होता कार्यकर्त्यांनी, त्याची पळताभुई थोडी झाली होती. त्या निलेश राणेची पळताभुई थोडी झाली होती. अगदी थोडक्यात शिवसैनिकांचा प्रसाद खाऊन जायचाच बाकी राहिला होता. ज्या प्रकारे निलेश राणे पळवून लावला आपल्या साऱ्या कार्यकर्त्यांचे, त्यांना आभार मानायचे होते. आपल्या साऱ्या कार्यकर्ता म्हणणं मला खरं चुकीचं वाटतं, कारण स्वतः त्यांनी कालच्या आपल्या पत्रातच सांगितलंय की कार्यकर्ते नाही आहात तुम्ही माझे सहकारी आहात. होय, तुम्ही माझे सहकारी आहात. मग अशा या भास्कर जाधव साहेबांना बदनाम करण्याचं षडयंत्र आखणाऱ्या या मीडियाला आपला उत्तर देण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काची माध्यमं, आपल्या स्वतःची माध्यमं ही विकसित करावीच लागणार. शिवसेना एक वादळ हे जरी एक लहानसं युट्यूब माध्यम असलं, एक लहानसं युट्यूब चॅनल असलं, शिवसेनेच्या विचारांवर चालणारं, शिवसेनेचे विचार महाराष्ट्रात नाही उभ्या हिंदुस्थानात तर हिंदुस्थानाच्या बाहेरही आज कित्येक फोन कॉल्स, कित्येक मेसेजेस हे सौदी अरब मधनं येतात, US मधनं येतात, ऑस्ट्रेलिया मधनं येतात, फिलिपाईन्स मधनं येतात, युरोपच्या अनेक देशांमधनं येतात. शिवसेना एक वादळ हे जगभर पाहिलं जातं, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि देशातल्या कित्येक राज्यातले मराठी बांधव आणि ज्यांना महाराष्ट्राविषयी, अस्मितेविषयी ज्यांना ते प्रेम आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी प्रेम आहे, असे इतर भाषिक देखील जे मराठी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण आपले सारे हे व्लॉग्स, शिवसेनेची ही सारी बातमीपत्र आपली मराठीतून असतात. ते सारेच्या सारे जेव्हा फोन करतात तेव्हा कळतं शिवसेना एक वादळ हे काय आहे. हे फक्त एक युट्यूब प्लॅटफॉर्म नाही, हे तुमच्या आमच्या जीवनाचा एक रोजचा भाग झाला. कित्येक शिवसैनिकांच्या जीवनाचा हा रोजचा भाग झालाय. त्यामुळे शिवसेना एक वादळ तुम्ही सर्वांनी सबस्क्राइब करावं, याला मोठं मोठं करत जावं. कारण आपल्या नेत्यांच्या बातम्या, आपल्या पक्षाच्या बातम्या आहे अशा कुठेही तोडून जोडून नाही, आहे अशा शिवसैनिकांपर्यंत, उभ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे. शिवसैनिकांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो, आपल्या माध्यमांना मोठं करा. कारण निवडणुकांचा काळ आता समीप आलाय, ती घटिका समीप आली आहे आणि त्या घटिकेमध्ये आपल्याला आपली माध्यमं ही मदतच करून जाणार आहेत. बाकी सारी माध्यमं विकत घेतली जाऊ शकतात, पण शिवसेना एक वादळ हे विकत घेतलं जाऊ शकत नाही. जर विकायचं असतं ना, शिवसेना एक वादळ कधीच मोठं झालं असतं. पण आपल्याला आपली माध्यमं विकसित करायची, आपल्या पक्षासाठी, आपल्या शिवसेनेसाठी, आपल्या या महाराष्ट्रासाठी, बाळासाहेबांच्या विचारांसाठी, शिवसेनेच्या विचारांसाठी. काल जेव्हा आपण पाहिलात अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या जात होत्या, शिवसैनिकांच्या मनामध्ये कुठेतरी एक उदासीनतेचं वातावरण पसरत होतं. आणि तोच मूळ उद्देश होता की शिवसैनिकांमध्ये कुठेतरी एक कमजोरीचं वातावरण तयार करून ठेवायचं. शिवसैनिकांचा जो हौसला बुलंद झाला होता तो हौसला कुठेतरी खाली आणून ठेवायचा, त्यांचे मोरल डाऊन करायचे इंग्रजीमध्ये म्हटलं तर. हे अशा प्रकारचं वातावरण. आज ज्यावेळेस विक्रांत जाधव, भास्कर साहेबांचे सुपुत्र, ज्यावेळेस बोलायला उठले, खरं तर मला एक तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगावीशी वाटते. कदाचित मी मागेही सांगितली असेल. बघा, ज्या वेळेस आपण जी काही राजकीय भूमिका घेतो ती बरोबर आहे की चुकीची आहे, राजकीय भूमिका बरोबर आहे की चुकीची आहे, जर ही तुम्हाला पडताळून पाहायची असेल ना तर घरी जायचं. बघा बरं, अगदी सोपं आहे, अगदी सोपं. घरी जायचं, आपल्या पत्नीच्या असेल, मुलं मोठी असतील तर मुलांच्या असेल, आई असेल, वडील असतील, आपल्या घरातली तुमच्या हक्काची जवळची जी काही 4-5 मंडळी असतील ना, त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त डोळे टाकून पाहायची. जर तुमच्यात हिंमत असेल ना त्या क्षणी
किंवा त्या नजरेला नजर भिडवण्याची तुमची जर हिंमत असेल ना त्या क्षणी, तर समजायचं तुमचा निर्णय हा बरोबर आहे. मी राजकीय क्षेत्रातही सांगतो, याला भावनेची कुठेतरी जोड आहे. माझा कुठे चुकत असेल तुम्ही सांगावं कमेंटमध्ये, माझं चुकतंय. ही टेस्ट इथे लागू होऊ शकत नाही, ही चाचणी इथे लागू होऊ शकत नाही, हे तुम्ही सांगावं मला कमेंटमध्ये. त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची जर तुमच्या डोळ्यामध्ये ताकद असेल, तुमच्या अंगामध्ये ती धमक हिंमत असेल, तर तुम्ही जे केलंय ते बरोबर केलंय. पण जर त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवताना तुमची नजर कुठेतरी खाली जात असेल, तुम्ही नजर चोरत असाल, तर मात्र समजून जायचं तुम्ही घेतलेला निर्णय, तुम्ही केलेलं कर्तृत्व, तुम्ही केलेलं काम हे मात्र चुकीचं आहे. आज ज्या वेळेस भास्कर साहेबांचे सुपुत्र आपल्या वडिलांविषयी बोलत होते, भास्कर साहेबांना भरून पावल्यासारखं वाटत होतं. कारण ज्यावेळेस आपला मुलगा आपल्याविषयी इतकं सारं बोलतो, त्याने त्यांचा संपूर्ण काळ पाहिलाय. जवळपास मागच्या 20-25 वर्षांचा काळ त्याने पाहिलेला आहे. कारण त्यांचं स्वतःचं वय 29 वर्ष, वयवर्ष 29. या वयवर्ष 29 मध्ये त्या विक्रांत जाधवांनी ज्या प्रकारे भाषण केलं आणि ज्या प्रकारे आपलं म्हणणं मांडलं, त्याला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. शिवसेना एक वादळतर्फे एक मानाचा जय महाराष्ट्र. तुम्हाला लाखो करोडो शिवसैनिकांतर्फे, शिवसेना एक वादळच्या साऱ्या परिवारातर्फे विक्रांत जाधवांना एक मानाचा जय महाराष्ट्र. असं तुम्ही पाहिलं असाल, त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला ज्या प्रकारे, मी बारीक गोष्टी पाहत असतो, माझं लक्ष फार बारीक असतं, ज्या प्रकारे त्यांनी सर्व स्टेजवरच्या असेल सर्व पदाधिकाऱ्यांची जी नावं घेतली. कारण ते पदाधिकारी तुमच्यासाठी झटत असतात, तुमच्यासाठी वणवण फिरत असतात. सारं रान जाग करण्यासाठी त्या पदाधिकाऱ्यांचा, त्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा असतो, मोठा हिस्सा असतो. त्या पदाधिकाऱ्यांची आडनावासकट जी नावं घेतली ना, अफलातून, का कुणास ठाऊक त्या पदाधिकाऱ्यांनी त्या क्षणाला एक क्षण बरं वाटलं असेल. आमदाराचा मुलगा, कुठेही मनामध्ये गर्व नाही, कुठेही मनामध्ये असतं ते माज असतो, एक प्रकारचा सत्तेचा माज, पदांचा माज असतो एक. पण आमच्या भास्कर साहेबांच्या, चिरंजीवांच्या त्या बोलण्यामध्ये कुठेही तो दर्प नव्हता, तो उग्र वास नव्हता, तो वास नव्हता गर्वाचा. सर्व पदाधिकाऱ्यांची आडनावासकट नावं घेतली. आणि तुम्ही जर बारीक ऑब्झर्व केला असाल, विशेषतः महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांसाठी सांगतो, कारण चिपळूण गुहागरच्या शिवसैनिकांनी त्यांचा आवाज बऱ्याचदा ऐकलेला आहे. हा आवाज तुम्ही चित्र बाजूला करा, चित्रावर असं बोट ठेवा आणि फक्त आवाज ऐका. असं वाटेल तरुणपणातले भास्कर जाधव साहेबच तर नाही बोलत आहेत. विचार करा मी काय सांगतोय. अगदी हुबेहूब आवाज, बापाचा आवाज, हुबेहूब आवाज. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. पत्रकारांविषयी त्यांनी जे काही सांगितलं त्याच्याविषयी मी पुन्हा सांगणार नाही. अगदी काल परवाच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, ते जामनगरचं अंबानींच्या त्या लग्नाचं. तो कोण, राहुल नावाचा पत्रकार, त्या पत्रकाराने हत्तींसाठी किंवा जे काही ती पाळीव जंगली जनावर त्यांनी पाळली की त्यांनी त्यांना वाचवले, जे काही असेल ते, तो विषय मला ठीकसा माहित नाही. पण त्या जनावरांसाठी जे जेवण बनतं, जनावरांसाठी जो काही ज्यूस बनतो, तो ज्यूस टेस्ट करायला त्या अंबानीच्या मुलाने, त्याचं नावही मी विसरून जातो, तर आपल्यासाठी हे महत्वाचे विषयच नाही आहेत. अंबानीच्या त्या मुलाने त्या राहुल म्हणून त्या पत्रकाराला तो ज्यूस प्यायला दिला. बघा कुठल्या थराची पत्रकारिता सध्या चालू. मालकांचे आदेश, प्यावंच लागणार, मालकांचे आदेश. तो ज्यूस प्यायला दिला. त्यानंतर त्याने ती हत्तींसाठी बनवलेली खिचडी त्याला खायला दिली. आता हा खाताना काय म्हणतो महाभाग, माझ्या सकाळच्या ब्रेकफास्टच्या खिचडीपेक्षा मला ही खिचडी खूप छान वाटते. जर त्या खिचडीमध्ये ना, समजा असे गृहीत धरा, त्या खिचडीमध्ये समजा 200 ग्रॅमची खिचडी असेल ती, त्यात जर 400 ग्रॅम मीठ जरी काढलेलं असलं ना, असं घोळवलेलं असलं ना, 400 ग्रॅमचं मीठ, तरी खाताना आहा काय स्वाद आहे या खिचडीचा. अगदी व्यवस्थित मीठ टाकलेलं आहे, अगदी व्यवस्थित मसाले टाकलेले, असंच म्हटलं असतं. त्याची हिंमत झाली नसती ऑन कॅमेरा बोलायची, या खिचडीमध्ये 400 ग्रॅमचं मीठ आहे, 200 ग्रॅमची खिचडी आहे. मालकाचे आदेश असतात. ह्या पत्रकारांची मला विशेष कीव येते, दया येते. किती तो चाटुगिरीचा प्रकार, लाळपुशेपणा. तो हत्तीचा ज्यूस, अरे मानलं त्यांना खूप चांगल्या दर्जाचं खायला देत असाल, मानलं आम्ही, पण तरीही माणसाला देतात. कल्पना करवते तुम्हाला. मग एक काम करा, त्या हत्तींसाठी आणलेली काही इंजेक्शन असतील त्यांच्या आरोग्यासाठी, ती देखील टोचून पहा. किती सुंदर इंजेक्शन. हा बरं वाटलं माझ्या कुल्ह्याला की हत्तीचं इंजेक्शन टोचून, किती छान, किती छान. हा विनोदाचा भाग राहिला शिवसैनिकांनो. काही वेळा असे पानसट विनोद मला सुचतात, पण ही परिस्थिती आहे सध्या. ह्या पत्रकारांची ही परिस्थिती आहे सध्या. ते मागे बावन कुळे बावन नाव विसरतोय मी, कुळे बावन्न ना, कदाचित नाव लिहा कमेंट मध्ये तुम्हाला आठवत असेल तर. कुळे बावन्नच मला वाटतं ते
वेस्ट इंडिजचे प्लेयर सारखे दिसतात ना कोणीतरी, ते तसेच तेच हे कुळे बाबांना म्हणतात, ह्या पत्रकारांना ढाब्यावर न्या, यांना चहा पानाला न्या आणि ह्यांना खाऊ पिऊ घाला, म्हणजे हे आपल्या बाजूने बोलतील. त्यावर एकही मायचा लाल पत्रकार उठला नाही, त्याने आवाज केला नाही की आमच्या कम्युनिटी विषयी असं अभद्र बोलणारा ह्या नेत्याच्या कुठल्याही प्रेस कॉन्फरन्सवर आम्ही बहिष्कार घालणार. कुठला मायचा लाल उठला तुम्ही मला सांगा? एकही मायचा लाल उठला नाही. हे आहे पत्रकारिता. अरे सलाम करतो ते कोकणातल्या करमुसे, ते आपले ज्यांची हत्या घडवून आणली, ज्यांना ट्रक खाली त्यांच्या ऍक्टिव्हा सकट त्यांना चिरडण्यात आलं, त्या पत्रकारांना मी सलाम करतो. एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करतो आणि आदरांजली वाहतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या भूमिकांपासून हटले नाहीत. कोकणची भूमी ही अशीच आहे, संस्कारांची भूमी आहे, मराठ्यांची भूमी आहे, या भूमीसाठी जीव देणाऱ्यांची भूमी. कोकणची भूमी ही अशीच आहे, हिला संस्कारांचं लेणं आहे, एक वारसा आहे. आता संस्कारांचाच विषय निघाला, भास्कर साहेबांचाच तुम्ही विचार करा ना. पेरणीची गाणी किंवा त्या पेरणी करताना तिची पारंपरिक पद्धत आहे. स्वतः ट्रॅक्टर चालवताना पाहिले असेल कित्येकदा मी अधिवेशनानंतर त्यांना पेरणीमध्ये त्या चिखलामध्ये पाहिलेलं आहे. भात पेरणीच्या वेळेस ती गाणी गाताना असेल, भाताच्या झोडपणीच्या वेळेस असेल, हरिनाम सप्ताहांमध्ये असेल, भजनं गाताना असेल किंवा ती पारंपरिक नृत्य करताना असेल, आपण सर्वांनी भास्कर जाधव साहेबांना पाहिलेलं आहे. ही आहे कोकणची संस्कृती. लक्षात घ्या शिवसैनिक. हा सगळा प्रकार पाहिला. मी तुम्हाला काही छोट्या क्लिप्स दाखवतो, विक्रांत जाधवांच्या काही क्लिप्स दाखवतो. कशा प्रकारे स्टेजच्या लोकांची नावं घेतली, कशा प्रकारे बापाच्या मागे ठामपणे उभं राहण्याचा प्रयत्न केलाय बघा. ह्याच्यात काही नवल नसेल कदाचित, हे कॉमन असेल सगळ्यांसाठी, पण तरी देखील सध्याच्या या परिस्थितीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. शिवसैनिकांनो, या मीडियाने भास्कर साहेबांना शिंदे गटात पोहोचून आलेच होते. अगदी त्यांचा प्रवेश करवून आणला होता मीडियाने. स्वतःच ठरवलं होतं कधी प्रवेश होणार, कोणाच्या उपस्थितीत. आणि नवल तर एका गोष्टीचं आणखी वाटतं, ते संजय शिरसाट गटात घ्यायचंय की नाही याचा निर्णय साहेब घेतील. अरे तुझ्या साहेबांना कुणी विचारलं? 1.5 महिन्याचा गट तुमचा शिरसाट, 1.5 महिन्याचा तुमचा गट, पुढच्या 1.5 महिन्यानंतर तुमच्या गटाचं अस्तित्व काय असेल हे तुम्हाला आज स्वतः सांगता येणार नाही. आणि आज तुम्ही म्हणता साहेब निर्णय घेतील. तुमच्या साहेबांना काल कोल्हे म्हणे दिल्लीमध्ये रडत रडत डोळे पुसत आले होते ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये. त्यांचे डोळे अजून ओलावलेले असतील. उठा बशांचा क्लास झालेला आहे तिथे. हे पहा पहिलं. योगेश कदमांनी तर बॅगेचीच तयारी सांगितली. बॅग भरून केव्हाच तयार होते. योगेश कदमांचं काय सांगावं. बापाने पोराची राजकीय करिअर सुरू व्हायच्या आधीच संपवून टाकलं योगेश कदमाचं. नितेश राणे, नारायण राणे, निलेश राणे या त्रिकुटावर बोलणं म्हणजे आपला वेळ वायाला घालवणं. हे अशा प्रकारचं वातावरण आहे. या अशा प्रकारच्या वातावरणात आपल्या वडिलांच्या मागे अशा प्रकारे बघा, शेवटी वाघ असतो, पण वाघाला कुठेतरी एक मोरल सपोर्टची गरज असते. एक आतून सपोर्ट लागतो ना, आपल्या माणसांचा लागतो, त्याची गरज असते. मुलाने ते कार्य अतिशय योग्य पद्धतीने पार पाडलं. त्यांचा हा एक व्हिडिओ पहा, अतिशय छोटीशी क्लिप आहे, 2-3 मिनिटाची. कशा प्रकारे ते बोलतायत, कशा प्रकारे एका आमदाराच्या मुलाने, एका शिवसेना नेत्याच्या मुलाने अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे किंवा किती संस्कारांच्या मर्यादेमध्ये राहून बोललं पाहिजे याचं उत्तम उदाहरण विक्रांत जाधव साहेबांनी अतिशय महाराष्ट्राला सुंदर पद्धतीने घालून दिलेलं आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना असल्या कुठल्याही वार्तांना, असल्या कुठल्याही वृत्तांना बळी पडू नका आणि आपलं कार्य चालू ठेवा. आपल्या अशा शिवसेनेच्या वाघांना पुन्हा पुन्हा महाराष्ट्राची विधानसभा दाखवण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सारे वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. ते आपले आदरणीय आमदार भास्कर जाधव साहेब, त्याचबरोबर महेशजी नाटेकर, रवी अप्पा सुर्वे, बापेदादा चव्हाण, काशीनाथजी मोहिते साहेब, त्याचबरोबर आमचे वसंतदादा उदेक, बळीरामदादा आपले शिंदे, त्याचबरोबर विलासदादा पिटले, मुळे भाऊ, प्रताप काका शिंदे, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रुमाताई देवळेकर, वैशालीताई शिंदे, नेत्राताई ठाकूर, आमच्या वेदाताई फडके, त्याचबरोबर स्नेहाताई वरंडे, ऐश्वर्याताई घोसाळकर, चित्राकाकी खरे, पूर्वीताई निमुणकर, मुळे काकी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व